यानंतर महायुतीचे लाडके उमेदवार आपणा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत अतुल दादा बेनके. अतुल दादा आगे बढ़ो. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला नमन करतो. भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारी राघोजी बांगरे, खेमा नाईक रगतवान, सतू मराडे, राया ठाकर, तंट्या बेल, नाग्या कातकरी या सर्व महामानवांच्या प्रती नमन होतो. आणि आजच्या आपल्या आदिवासी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित आपले सर्वांचे नेते, माझे नेते, विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवळ साहेब, आदरणीय संजयराव काळे साहेब, आदरणीय सूर्यकांतजी ढोले साहेब, ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलाय ते आदरणीय काळूदादा शेळकंदे, मारुती शेठ वायाळ, व्यासपीठावर अनेक आदिवासी नेते आहेत, आदरणीय तळपे गुरुजी, आदरणीय आंबेरे गुरुजी, हरिमामा असेल, गोविंदराव साबळे असतील, पोपट मामा, अनेक आदरणीय पांडुरंग पवार साहेब, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख उज्ज्वलाताई शेवाळे आणि त्यांचे सर्व सहकारी, जिल्ह्याच्या युवती अध्यक्षा देवकरताई, व्यासपीठावर आमच्या महिला संघटनेचे आणि सर्व मान्यवर, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी, आदिवासी भागातले सर्व माझे बांधव आणि माझे पत्रकार बंधूंनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याचशा वक्त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. पण आपल्या जुन्नर तालुक्यामधला जो आदिवासी विभाग आहे त्याला जास्तीचं लक्ष देण्याचं काम वल्लभ शेठ बेनके साहेबांनी केलं. आणि बेनके साहेबांची मला ती कायम शिकवण आहे की यदा कदाचित पूर्व भागाकडे जो सदन आणि संपन्न आहे तिथं लक्ष कमी झालं तरी चालेल, पण जो दुर्गम डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाची जतन करणारा माझा जो आदिवासी बांधव आहे त्याच्या प्रती आपल्याला अधिकचं काम करणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारे आम्ही काम करत राहिलो आहे. झिरवळ साहेब, मी आमदार म्हणून जेव्हा मुंबईला आलो तेव्हा मला सगळे आमदार विचारायचे की तुझं गाव कुठलं, तर मी सांगायचो ओझरचा गणपती, त्याच्या शेजारी हिवरे बुद्रुक आमचं गाव आहे. तुमचा मतदारसंघ कुठला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी असणारा शिवनेरी आणि जुन्नर माझा मतदारसंघ आहे. आणि तुम्ही आमदार कोणाचे, तर मी अभिमानाने सांगायचो की मी आदिवासी समाजाचा आमदार आहे. कारण या समाजाचं प्रेम बेनके साहेबांवर आणि बेनके साहेबांचं प्रेम या समाजावर आजपर्यंत कधी तुटलं नाही आणि कधी तुटणारही नाही. म्हणून मी पुढे जात असताना बेनके साहेबांचे हे जीवाचे सर्व सहकारी त्यांनी ठरवलं की अतुल आमच्यासाठी खूप चांगलं काम करतोय आणि त्या कामाच्या माध्यमातून त्याला पाठबळ हे दिलं गेलं पाहिजे. इतर राजकारणामध्ये मी जाणार नाही, पण आपलं दैवत असणाऱ्या कुकडेश्वर भगवंताचं काम गेले अनेक वर्ष जे रखडलं होतं ते दादांच्या माध्यमातून जवळपास 2.25 कोटी रुपयाचा निधी आला आणि ते मंदिर आणि परिसरातलं काम आपण हाती घेतलंय. हे भाग्य आमच्या पदरी आलं. हा हिरडा कारखाना वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये जो चालू झाला, काही कारणास्तव तो रखडला, पण त्याला पुनर्जीवित करण्याचं काम आदरणीय अजितदादांमुळे आम्हाला पुन्हा एकदा ते प्राप्त केलं. म्हणून काळू दादाने त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून हा कारखाना पुढे जर चालायचा असेल तर अजितदादा आणि अतुल बेनकेंशिवाय पर्याय नाही. 2 कोटी रुपयाचा आम्ही GR काढला. GR मध्ये काही अटी होत्या, त्या अटी पण दुरुस्त होणार, तेवढ्यात आचारसंहिता जरी लागल्या तरी हे 2 कोटी तुम्हाला देण्याची जबाबदारी ही दादा आणि माझी असणार आहे. नाही जर सरकारकडून आले तर पदरचे पैसे देईन, पण हिरडा कारखाना चालू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढा मात्र विश्वास त्यांना सर्वांना दाखवतो. आपल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये हिरडा पिकाचे नुकसान झाले. 15 कोटी रुपये द्यायचे होते.
माझे किसान सभेचे बांधव घोडेगावला आंदोलनाला बसले. शिवजयंतीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा शिवनेरी किल्ल्यावर आले. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, दशक्रिया पण झाली नव्हती, पण शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जायचं म्हणून मी घर सोडलो आणि शिवनेरी किल्ल्यावर गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मी एकच गोष्ट सांगितली, दादा मी आज जे इथं आलोय या आदिवासी बांधवांचे हिरड्याचे नुकसान जे झाले त्याचे 15 कोटी घोषणा इथं झाली पाहिजे. दादांनी घोषणा तर केलीच, पण त्याच्या पुढच्या 8 दिवसामध्ये या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात 15 कोटी रुपयाचं द्यायचं काम हे अजितदादांशिवाय दुसरं कोणाचंही शक्य नसतं. हा आपला खमका नेता आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा आहे. मी मागच्या निवडणुकीला सांगितलं होतं की आदिवासी क्रांतिकाऱ्यांचं मी स्मारक उभं करणार. जेव्हा बिरसा ब्रिगेडचा आदिवासी मेळावा होता, आदरणीय पवार साहेब तिथं आले होते. त्या मेळाव्यात मी सांगितलं होतं की जर मी ते क्रांतिकाऱ्यांचं स्मारक जर उभं केलं नाही तर मी निवडणुकीला सुद्धा उभं राहणार नाही. ते स्मारक उभं करण्याचं काम मला अजितदादांनी 50 लाख रुपये दिले. स्मारक पूर्ण झालंय. त्याच्यावर जे आम्हाला महामानवांचे पुतळे बसवायचे, ज्यामध्ये भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे, सतू मराडे, खेमा नाईक रगतवान, राया ठाकर आणि नाग्या कातकरी यांचे पुतळे मी स्वतःच्या खिशातले 15 लाख दिले आणि ते तयार केले. ते पण तयार आहेत, बसवण्याचं काम चालू आहे. माझा मानस आहे, आचारसंहिता जरी असला तरी काही दिवसामध्ये त्याला लोकार्पण आदिवासी समाजाच्याच एखाद्या माणसाच्या माध्यमातून ते करून टाकायचं. तो शब्द आम्ही पूर्ण केला, तो वचन आम्ही पूर्ण केला. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधलं. 300 मुली राहत आहेत. मुलांचं बांधतोय, तिथंही 300 मुलं आणि मुली राहणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये जो भिल आणि कातकरी समाज आहे त्यांच्याकडे हक्काची जमीन नाही, त्यांना दाखले काढून देण्याचं काम आम्ही कॅम्प घेऊन केलं. कोरोना काळामध्ये रेशन मिळवून दिलं आणि त्या सर्व माझ्या बांधवांना सुद्धा हक्काचे घरकुल उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी आहे. जसं बोतरड्याच्या ठाकरवाडीला त्यांची जागा नव्हती, त्यांना जागा विकत घेतली, गावकऱ्यांच्या मदतीने विकत घेतली. दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम केलं आणि एका दमात सगळेच ठाकरवाड्यांचे सगळे घरकुल मंजूर केले. आणि त्यांनी सांगितलं, अतुल बेनके तुम्ही जर एवढं मोठं चांगलं काम करतायत तर तुमच्या वडिलांचं नाव आम्हाला त्याला द्यायचंय. आणि त्याने ते ठाकरवाडीच्या कॉलनीला नाव दिलंय वल्लभ नगर. का तर गोर गरीब लोकांना आम्ही करतोय आणि ते भिल्ल आणि कातकरी समाजाच्या लोकांना पण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मागच्या काही 8 दिवसापूर्वी इथे भाषणं झाली की आता फेर जल नियोजन होणार आहे. 2018ला तिसरी सुप्रमा झाली. त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट लिहिलंय की माणिकडो परिसरातले बुडीत बंधारे करू नये. नेतोडचा 100 MCFTचा बंधारा वगळण्यात आला आणि कर्जत जामखेडचे 3 प्रकल्प ऍड केले. 2018ला कोण होता आमदार? तेव्हा लक्षात आलं नाही का आपल्या इकडचं कमी केलं आणि तिकडे वाढवलं? आपल्या आने पठारावर पाणी न्यायचं नाही का? आपल्या कोपरे मांडव्याला बंधारा करायचा नव्हता का? माणिकडोला बुडीत बंधारे करायचे नव्हते का? का नाही झालं? आता परत 4थी सुप्रमा होणार आहे. फेर जल नियोजनचं काम होणार आहे. काही नेते येतात तरी काय सांगतात? करमाळ्याच्या मांगीला पाणी न्यायचंय. फेर जल नियोजन झाल्यावर मांगीला पाणी जाऊन दिलं जाणार नाही. आणि जो कोण नेता जर आमच्या जुन्नर मध्ये येऊनच करमाळ्याची भाषा करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. जोपर्यंत अतुल बेनके जिवंत आहे या जुन्नरचा फेर जल नियोजनचं पाणी आम्ही कदापि खाली जाऊन देणार नाही. आम्ही आने पठारावर पाणी नेणारच. आम्ही कोपरे मांडव्याला 50 MCFTचा बंधारा बांधणारच. चिलेवाडीचे पाईपलाईनला 100 कोटी दिले,
ते काम पूर्णत्वास नेणारच. 35.5 कोटी रुपये वडद उपसा सिंचनला दिले, त्याचं काम आम्ही पूर्ण करणारच. या जुन्नरच्या पाणीच्या कुठल्याही अधिकाराला हात लावण्याची इथून पुढची कोणाची हिंमत होणार नाही. अशा प्रकारचा आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. आपल्या समाजाचं आरक्षणावर जेव्हा बाधा येत होती, काही घुसखोऱ्या होत होत्या, अतुल बेनकेंनी जाहीर भूमिका घेतली. हे सर्वजण साक्षीदार आहेत. साहेबांसमोर घेतली, दादांसमोर घेतली. जर आमचं सरकार जर तसं करणार असेल तर अतुल बेनके त्याचा राजीनामा देईल, पण आम्ही होऊन देणार नाही. हा जो आमचा समाज आहे तो वंचित आहे, त्याच्या ताटातली चतकुर भाकरीमध्ये वाटेकरी आम्ही होऊन देणार नाही. ही ठाम भूमिका अतुल बेनकेची राहिलेली आहे आणि पुढेही ती भूमिका ही माझी त्याच पद्धतीने ठाम राहणार आहे. अहो, जुन्नर तालुक्याचा आमदार झाल्यानंतर पुढे काय करायचं आमच्या मनामध्ये विजन आहे. 5 वर्ष आम्ही तालुक्याची सेवा केली, पुढच्याही 5 वर्ष आम्हाला सेवाच करायची आहे. आम्हाला काय कोणाचा नेता व्हायचा नाही, आम्हाला काय कोणावर हुकुमशाही गाजवायची नाही. या तालुक्याचा एकच आमदार आहे, वल्लभशेठ बेनके, आणि ते जरी आपल्यात नसले तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे. तुमचा सेवक ह्या नात्याने आजपर्यंत सेवा केली आणि ते सेवक ह्या नात्यानेच पुढे करणार आहे. तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पर्यटनाचा आराखडा तयार करण्यासाठी आम्ही घेतलाय. आदरणीय दादांनी कन्सल्टंट नेमलाय, कन्सल्टंटला डीपीसीतून फी सुद्धा दिली. 2,500 कोटीचा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आपण करतोय. त्याची वाच्यता मी वारंवार करत असतो, मी याचा वेळ घालवणार नाही. डुंबरवाडीच्या गायरान जमिनीमध्ये सरकारने फूड पार्कसाठी मान्यता दिलेली आहे. विविध भाजीपाला आणि फळांचं प्रोसेसिंग युनिट्स आम्ही डुंबरवाडीच्या गायरान जमिनीमध्ये उभा करतोय. स्थानिक कृषी पदवीधर मोठ्या संख्येने तिथं व्यवसाय करता येईल अशा प्रकारचं आम्ही तिथं दालन उभं करतोय. महिला बचत गट आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी करतोय. क्रीडा संकुल मोठ्या प्रमाणामध्ये येडगाव धरणाच्या शेजारी गायरान जमिनीत 15 कोटीचं मंजूर केले, त्याचं काम आता चालू होणार आहे. विविध मैदानी खेळामध्ये आपले खेळाडू, आपले तरुण घडावेत, त्यासाठी आम्ही ते केलेलं आहे. या जुन्नरमध्ये MPSC आणि UPSCची लायब्ररी ओपन केलेली आहे. माझे आदिवासी बांधव असतील, गोर घरातले मुलं असतील, माझ्या मुस्लिम बांधवातले मुलं असतील, या सर्वांना अधिकारी होण्याचं प्रशिक्षण हे जुन्नर मध्येच मिळेल. आता पुण्याला आणि इतर शहराच्या ठिकाणी जायची गरज नाही. हे आम्ही का करतोय? हे जुन्नर तालुक्याचं विजन घेऊन, हे जुन्नर तालुक्याचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जाणारे लोक आहोत. अहो, माझं आव्हान आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, काय विजन आहे तुमचं? नुसतं म्हणायचं दगड उभा केला, दगड चालणार नाही आम्हाला. आणि काही जर विचारलं तर म्हणणार यांना विचारून सांगतो. कोणाला विचारून सांगतो? तुम्ही मला काही प्रश्न विचारा पत्रकार बांधून. या प्रत्येक गावाची, वाडी वस्त्याची, प्रत्येक जाती धर्माची नाळ काय आहे आणि त्यांच्या प्रती काय काम करायचंय हे करणारे आम्ही आहेत आणि त्याचं अवलोकन करून पुढे जाणारे आम्ही लोक आहेत. काही जरी विचारलं, काही जरी सांगितलं तर आम्ही म्हणणार नाही जिरवळ साहेबांना विचारून सांगतो, काळे साहेबांना विचारून सांगतो. आव्हान आहे माझं. अहो, जुन्नर तालुक्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही जाहीरपणे लोकांसमोर सांगा की आम्ही असं करणार आहे, त्याच्यासाठी आमचा रोडमॅप आहे. दिवसा वीज मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन करतात, करू द्या, काय हरकत नाही, केलं पाहिजे. पण कसं देणार हे आमच्या अजितदादा देणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प 10 गावांच्या ठिकाणी आपण आता सुरू करतोय. सौर ऊर्जा प्रकल्प त्या गावांमध्ये पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध होईल अशा प्रकारचा प्रकल्प आपण तिथे उभा करतोय. हे विजन आहे अजितदादांचं. अहो, दादांनी सांगितलं 1ही रुपयाचं बिल शेतकऱ्यांकडून मोठ्याने घेणार नाही. घेतले का? 0 रुपये बिल आलेत. मागचं सगळं थकीत बिल काढून टाकलेलं आहे आणि जोपर्यंत दिवसा वीज देत नाही तोपर्यंत 1 रुपयाचं बिल शेतकऱ्यांकडून घेणार नाही. हे सरकार आणि आदरणीय दादांनी सांगितलं. आणि आता महायुती सरकारने सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरसकट सगळ्यांचे, नो इफ नो बट, नो अट नो कट,
सगळ्यांचे सरसकट माफ करणार ही सरकारमध्ये धमाक आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं मात्र आपल्याला सर्वांना निश्चितपणे सांगतो. आपला आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात मोठा महादेव कोळी ठाकर समाज असेल, भेल असेल, कातकरी असेल, इतर समाज असतील, या सर्वांचं जतन करण्याची जबाबदारी माझी आहे. मी मुंबईला गेल्यानंतर झिरवळ साहेबांनी 25 आदिवासी आमदारांचा ग्रुप केलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये 26वा आमदार त्यांनी कोणाला घेतलंय तर मला घेतलंय. आणि जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाच्या आमदारांच्या प्रति निधी वाटपाचं जर काम असेल तर त्यांच्या बरोबरीने निधी वाटण्याचं काम मला झिरवळ साहेबांनी केलंय. आणि म्हणून झिरवळ साहेब इथं येत असताना मला खूप मोठा आनंद आणि अभिमान वाटतो की शिवजन्मभूमीमध्ये एक आदिवासी समाजाचा जो नेता आहे तो फार मरायला सुद्धा तयार आहे, पण आदिवासीचं हित कधी डगमगून देणार नाही असा प्रकारचा नेता आपल्या या भूमीमध्ये आलाय. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत तर करतोच, पण तुम्हाला झिरवळ साहेब मी आश्वासित करू इच्छितो की माझ्या पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये या आदिवासी समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी मी घेणार आहे. या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे. आणि यदा कदाचित कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही सरकारने जर काय वेडवाकडं वागण्याचं काम जर केलं तर तुम्ही जेव्हा उडी माराल तर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी पण तुमच्यावर उडी मारेल जिथं मारायचं तिथं. पण हे समाज हा वाऱ्यावर सोडणार नाही, एवढं मात्र मला तुम्हाला सर्वांना इथं सांगायचंय. जसं आदिवासी विभागाच्या मुलांना हॉस्टेल उभं केलं, जसं घोडेगावला वळसे पाटील साहेबांनी इंग्लिश मिडियमची स्कूल स्पेशल आदिवासी विभागासाठी काढली, तशी जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आमदार झाल्यानंतर आदिवासी विभागातल्या सर्व मुला मुलींना मोफत प्रशिक्षण आणि शिक्षण देणारं वसतिगृहासह इंग्लिश मिडियम स्कूल काढण्याचा माझा मानस आहे आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. आणि आदरणीय झिरवळ साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी. सर्वांना जय आदिवासी. सन्माननीय महायुतीचे उमेदवार अतुल बेनके साहेब, सन्माननीय सर्व तोलामोलाचे भाजपचे पदाधिकारी असतील, शिंदे साहेबांच्या सेनेचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नेते, उपस्थित बंधू आणि भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्र, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसं इथं उल्लेख केला का पिचड साहेबांनंतर ही संपूर्ण जबाबदारी मी सांभाळावी असं तुम्ही मंडळीने जे काही सांगितलं, तर मला पिचड साहेब आजारी होण्याच्या अगोदर 2 तारखेला ज्या वेळेला मी आंदोलन केलं त्या दिवशी पिचड साहेब माझ्याबरोबर होते. 3 तास रणरणत्या उन्हात ते माझ्याबरोबर बसले आणि वैभव भाऊला सांगितलं, ह्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना याला सांभाळावं लागेल. आणि मला सांगितलं का समाज रक्षणाची जबाबदारी आता याच्यानंतर माझ्याकडून तुझ्याकडे येईल, ती सांभाळ, अशा पद्धतीने सांगितलं. नाही 7-8 दिवसातच साहेबांची प्रकृती खराब झाली. 2-3 वेळा गेलो, पण आता आज जेव्हा फोनवर विचारलं तर साहेब जे कोमात होते 17-18 दिवस, आता त्यांची डोळ्यांची उघडझाप त्या ठिकाणी होते. आपण सर्व मिळून परमेश्वराला प्रार्थना करू की साहेबांना पुन्हा उभारी दे, आम्हाला मार्गदर्शन करू दे, अशा पद्धतीची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपल्याला आमदार अतुल भाऊंच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं ते खरं आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत विधानसभेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर
193 काहीतरी बैठका घेतल्यात. मग त्या वेगवेगळ्या विषयांसाठी घेतल्यात. परंतु ज्या वेळेला समाजाच्या आदिवासींच्या म्हणून जेव्हा आपल्या बैठका घेत होतो त्यावेळेला कधीही न विसरता अतुल भाऊंना फोन केला असेल तर कधीच कुठलं कारण न सांगता प्रत्येक बैठकीला त्या हजर राहिलेत. त्याचं मी तुम्हाला पाहिजे तर प्रोसिडिंग देईल. प्रोसिडिंग आहे ना, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. निवळ आपणच या मतदारसंघात आदिवासी आहोत असं नाहीत आणि त्या आपले आमदार आहेत असं नाही. एकूण 0 ते 20% लोक मतदारसंख्या असलेले आपले राज्यात 72 मतदारसंघ आहेत. परंतु 72 मध्ये 25 जे काही आहेत आपले आमदार, आदिवासी आमदार 27 आहेत मला वाटते. 25 पण आपण त्यांना 2 यांना बोगस म्हणतो ना. नसल तर ते 25च आपण ग्राह्य धरतो आणि मग त्याची 2 जे अनुपस्थित राहतात त्याच्यात 2 मी भर टाकतो. आपले बरेच आमदार येतात बिचारे, काहींना लांबून यावं लागतं, विदर्भातून यावं लागतं, त्यांना इमर्जन्सी कळवलं तर येत नाही. पण नंतर येऊन का होईना मला त्या विषयावर, समाजाच्या हिताच्या विषयावर पाठिंब्यासाठी सही करून देतात. पण बेनके साहेबांनी सुनील अण्णा हे फोन केला का 2.5-3 तासात पोहोचून जातात. आणि मग मी हे जवळचे म्हणून आणि तरुण तगडे म्हणून, कारण बाकीचे थोडेसे म्हातारे आहेत केराम साहेबासारखे, त्यांना तेवढ्या लांबून येणं शक्य होत नाही. हे ताबडतोब त्या ठिकाणी हजर होत असतात आणि प्रत्येक वेळेला हे 2 जण तिथं 100% असणार म्हणजे असणार. आणि मग त्यांनी सांगितलं जेही बजेट होतं, आदरणीय दादा, हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, दादा फणस आहे, फणस. फणसाच्या अंगी काटे, आता अमृताचे साठे. वर तर ते खरबळ दिसतं, काटे दिसतात, पण आत जर बघितलं तर शुगरवाल्याचं तर कामच नाही. एवढा मवाळ, एवढा सांभाळून घेणारा माणूस, आणि त्याच्यातही सगळ्यांनाच त्यांच्यापर्यंत जाता येतं आमदारांपैकी असंही म्हणता येणार नाही. आम्ही एवढ्या दिवस झाले एवढे जवळ नाही गेलो. हे बहादर आमदार आमच्याही पुढं गेले. आता मला विचारत होते तुम्हाला किती पैसे मिळाले, तर मला 2100-2200 कोटी मिळाले. आणि यांना किती मिळाले? 3300 कोटी. मग मी नवा का ते नवे, का मी जुना ते जुने, काय नेमकं समजायचं? तर एक स्वभाव असतो त्याच्यात. त्यांना बऱ्याच गोष्टींना मी त्यांची मदत घेतलेली आहे. शेजारच्या सगळ्या 7-8 आमदारांच्या उपस्थितीसाठी खूप निर्णय चांगल्या पद्धतीच्या आपल्या समाजासाठी घेतले, इतरांसाठी सुद्धा घेतले, सरकारनं निर्णय घेतले. पण काही निर्णय हे आदिवासींसाठी घेत असताना पहिलं प्राधान्यानं त्या ठिकाणी आम्हाला विचारलं जातं. याचा आम्हाला त्या महायुतीच्या सरकारचा सार्थ अभिमान आहे. विचारतात म्हणजे मी तसा तेवढा कमी बोलत असेल, दिसायला साधा असेल, पण मी सुद्धा एवढा साधा नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट विचारतात मला. आणि मग त्यावेळेला मी बऱ्याच बाबींसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलाय, त्याच्यात यश आलंय. त्यात आदिवासी विभागानं ठक्कर बाप्पा योजना जी काही लागू केली, जेव्हा योजना सुरू झाली त्या दिवसापासून आजपर्यंत, म्हणजे मागच्या वर्षापर्यंत 31,35,000 रुपये शेवटचा मापदंड होता. त्याच्यावर 36,000 सुद्धा जास्त होत नव्हते, म्हणजे 1,000 सुद्धा वाढत नव्हते. पण मग आम्ही सांगितलं का दादा, हे एवढ्या दिवसाचं जे काही 31,35,000 आहेत,
इकडं तर 75 रुपयाची सिमेंटची गोण 450ला झाली का जेव्हा ठक्कर बाप्पा सुरू झाला होता तेव्हा 500-550 मीटर रस्ता व्हायचा. आता तो 50-60 मीटर होतो. रेट वाढले नाही. आताच्या वेळेला आमदार साहेबांना आवर्जून मी सांगितलं होतं का प्रकल्प कार्यालयात कोणीतरी PA पाठवा आणि तिथं तुमच्या हक्काचा माणूस प्रकल्प अधिकारी आहे. यांच्या हक्काचा होता, पण तुम्हाला फार बोटावर मोजण्या एवढ्या माणसांना कदाचित ओळखायला आला असेल का ते तुमचे माझे जावई होते, गायकवाड साहेब. पण त्यांना काय वाटत होतं काय माहिती, तो माणूस अजूनही 9 वर्ष जळगावला होते, पण त्यांना 9 वर्षात कोणाला कळू दिलं नाही का हेजीराव साहेबांचे जावई. सांगतच नव्हतं ते. पण यांना मी सांगितलं तुम्ही हक्कानी जा, तुमचे PA पाठवा, त्यांच्याकडून कामं करून घ्या. मी बघितलं पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे ह्या घोडेगाव प्रकल्पात स्ट्रॉबेरीच्या प्रोजेक्टवर आंबेगावमध्ये, आपल्या इकडे किती असेल माहीत नाही, पण ते स्ट्रॉबेरीच्या शेजारी राहणारा माणूस आहे तो. त्यांनी केलं ते. पारधी समाजाला आजही चोर म्हणूनच संबोधतात, पण तो आपलाच आहे ना आदिवासी. फक्त त्याच्या मानेवर शिक्का आहे चोर. पण त्याला जर आपण जर योग्य वळणाला नेलं तर नगरमधल्या मुलांनी गुळाचा कारखाना टाकलाय. गुळाचा कारखाना, मुरघास विकतात. हे आपण जेव्हा त्यांना, जसं हे तुम्हाला मार्गदर्शन करतात किंवा तुमच्या अडचणीला धावून येतात, असं कोणीतरी आपला असला पाहिजे आणि त्याला आपण आपलं म्हणायचं. काय जातीनं आहे, कोण आहे, याच्यापेक्षा ते आपलं आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. का जसं ते आत्ता सांगत होते, माणसाच्या डोक्यात काटे येतील का मी आदिवासी आहे असे सांगणारे हे पहिले छत्रपती असतील. पहिले महाराज होतेच, कारण महाराजांबरोबर मावळे आदिवासी होते. तसं आता आम्ही तुमच्याबरोबर मावळे आहोत, तुम्ही चिंता करू नका. मला आज सकाळपासून अनेक फोन आले, पण त्यांनी एक समाधानाने सांगितलं तुम्ही गेलं पाहिजे, प्रोटोकॉलनं तुम्हाला बोलवलंय, तुम्ही गेलं पाहिजे. त्यांनी मला अडवलं नव्हतं आणि त्यांचा स्वभावही वेगळाच आहे म्हणे. माणूस चांगला आहे. धनगर आरक्षणावर फक्त पहिला आदिवासींना सपोर्ट करणारा आमदार बेंडके साहेब. अशा आमच्या ज्या काही आपल्या ज्या संघटना आहेत त्याच्यापैकी अनेक संघटनांनी मला सांगितलं, बिरसा ब्रिगेडनं मला सांगितलं, साहेब आहे आमचं आपसातलं संघटनांमध्ये काही हेवे दावे असतील, पण त्या माणसाविषयी तुम्ही गेलात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. त्यांना मी सांगितलं बाबा असं आहे, राज्याचं नेतृत्व करायला मला सांगता. बऱ्याच ठिकाणी आता माझ्या मतदारसंघात सांगत असतात, साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ, तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करू. माझं म्हणणं आहे आदिवासी विकास मंत्री माझ्या मतदारसंघातलेच लोक नाही करणार, त्याला आमदार लागतील. हे आमदार जर समजा माझ्या बरोबर नसले, मी कसाही निवडून आलो, तर मला कोण आदिवासी विकास मंत्री करेल? मग त्याला पुन्हा दुजोरा देऊन मी सांगत असतो, का बरं मी आदिवासी विकास मंत्री आहे म्हणून मला मी आदिवासी असल्यामुळं मला आदिवासी विकास मंत्रीच फक्त करायचं, का बरं दुसरं मंत्रीपद आदिवासी नाही सांभाळू शकत काय? अरे मी अख्खं राज्य सांभाळलं, 288 आमदार सांभाळले, तर एखादं चांगलं खातं मी सांभाळू शकतो काय म्हणून आदिवासी खातं? तर नाही, मग काही सांगतात सगळ्यात श्रीमंत खातं आहे. फक्त या आपण सांगतो ना ऐकतो, श्रीमंत खातं खरंच आहे, पण श्रीमंत खातं ते प्रॅक्टिकली उतरावावं लागतं. का जे मी ह्या सगळ्यांना खाली बसून लिहून द्यायचो मुद्दे, खोसकरांना 2 मुद्दे, यांना एखादा मुद्दा, विरोधी पक्षातल्या काही आपल्या आमदारांना मुद्दा द्यायचा,
का 53 वेळा बजेट झालंय आदिवासी विभागाचं, 53 वेळा, आणि 3 वेळा प्लस आहे, बाकीच्या 50 वेळा मायनस आहे. पैसा आहे तुम्हाला, लय पैसा, पण ते 50 वेळा मायनस आहे, तर मग लय पैसा कसा? पण जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळवून विठाव केला होता आणि सांगितलं होतं आम्ही याचिका दाखल करू, 50 वेळा जेवढे पैसे आमचे राहिलेत ना, तो आकडा मला सुद्धा वाचता येत नाही, एवढा मोठा झाला. आणि तेव्हा फडणवीस साहेब वित्तमंत्री होते. फडणवीस साहेबांनी मान्य केलं, मी 7-8 दिवसात मागचे नाही पण माग 2 वर्षाचे तुम्हाला पैसे देईल. त्याच्यानंतर अजितदादा वित्तमंत्री झाले, दिले यंदा पैसे, परिपूर्ण पैसे दिले. 0.20% पैसे राहिले होते, 0.20%, 0.20% सुद्धा सोडले नाही आम्ही सगळ्यांनी मिळून, नाही सोडले. आता 0.20% पैसे म्हणजे किती झाले? 4000 कोटी झाले. त्या एकूण बजेटच्या 0.20% 4000 कोटी झाले, घेतले आम्ही. आणि म्हणून साहेबांना सुद्धा T6ची कामं असतील, 30-54ची मला वाटतंय राहून गेली, पण T6ची कामं साहेबांना मिळाली. आश्रम शाळेसाठीचे पैसे साहेबांना मिळाले. म्हणजे जो रुपया मला मिळाला असेल तेवढाच रुपया त्यांना सुद्धा मिळालाय. त्याच्यामुळं तुमच्यावर कुठंच अन्याय होणार नाही याची खात्री, जबाबदारी मी घेतो. मी मंत्री हो ना हो, कदाचित असंही होईल, मला तुम्ही मंत्री कराल आणि मला यांना मंत्री करावं लागेल एखाद्या खात्याचा, कारण आम्ही एका जिल्ह्यात नाहीत. एका जिल्ह्यात आम्ही दोघं राहिलो असतो तर एकच मंत्री झालो असतो. आम्ही दोघंही मंत्री होऊ शकतो तुमचे, पण निवडून द्याल तेव्हा, आणि तेही निवडून देताना सुद्धा, निवडून येतो माणूस, मी 79 मतांनी हारलोय एकदा, 79 मतांनी. निवडून येण्याचं सुद्धा त्याचं मेरिट किती आहे तशाच पद्धतीनं घेतलं जातं. म्हणून मतांची टक्केवारी वाढवली पाहिजे. कारण मला एक समजतं, ग्रामपंचायतला मतदान होतं 95%, 95%. लोकसभेला मतदान पुन्हा 10% मागे येतं, सभेला तर 20% मागे येतं, आणि सरपंच 95%. जर समजा ह्या आमदारांनी काही नाही आणलं तर सरपंचाला काय देता येईल गल्ली बोळात? मग जो आणतो हे वाडे, सरपंच माझाय पुरे आहे, तो वाढपी आहे, आणि हे स्वयंपाकी आहेत. स्वयंपाक्याने स्वयंपाक केला तर वाड्याला वाढता येईल, नसलं तर तो काय करेल? ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. निशानी त्यांनी घड्याळ सांगितली, मला तर वाटतंय तुम्ही किती उमेदवार आहेत? 11. घड्याळही तुम्हाला समजतं सगळ्यांनाच, नावही सगळ्यांना माहीत आहे. आणि माझं तर मत आहे, डोळे लावून गेला ना तरी हा फेटा दुसरा कोणाचाच नाही. 288 मध्ये फेटा नाही. आनंद फेट्यावरच्या समोरचं बटन दाबणं, जसं माझं टोपीवाला मी एकटाच आहे. मी कोणालाही सांगतो, अरे तुम्ही काहीच पाहू नका, टोपी पहा, कारण घड्याळ एक दिवस पाहायचं आहे, पण टोपी बाकी रोज पाहायची आहे. तसा फेटा कायम आहे. त्याच्यानं जास्तीत जास्त मतदान करून घेणं आणि ते आपल्या पारड्यात कसं जास्त पडेल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. पण खात्रीनं सांगतो आमदार साहेब, मी खूप इलेक्शनं पाहिली, खूप. मी स्वतःच तर उठत पडत 5 इलेक्शनं केले, पण तरुण वर्ग कधीच पुढं नव्हता. आताच्या वेळेला तरुण वर्ग पुढं आहे, आणि तरुण जेव्हा खवळतो ना, समुद्राच्या लाटीसारखाच असतो. अशी लाट आता त्या ठिकाणी तयार झालेली आहे. गेली ती मागची सुनामी, गैरसमजाने गेली,
पण आताचं सरकार किंवा केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीनं सांगत होते का यांचं संविधान रद्द केलं जाईल, संविधान रद्द नाही झालं, पण आदिवासी मुर्मुताई बाकी राष्ट्रपती झाल्या ना, याच सरकारने केल्या ना. अध्यक्ष उपाध्यक्ष याच सरकारने मला उपाध्यक्ष केलं आणि सरकार उलट पालट झाल्यावर मला थोडा वाटायला लागलं का साला आपलं काय आता दडगत नाही, सरकार बदललं का काही निर्णय होतो. मला वाटत होतं आता मला हे काढतील बरं का, आपलं चंबुगा बाळ आवरा इथून निघा आपल्या आपल्या आमदार निवासला, पण तसं नाही झालं. उपाध्यक्ष आणि अध्यक्ष सुद्धा 1.5 वर्ष ठेवलं. हेच सरकार होतं ते. म्हणून आदिवासीशी कनेक्ट असलेलं सरकार जर म्हटलं तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस एक दिवस होता, नंतर थोडे दिवस पवार साहेबांबरोबर जे गेले ते घड्याळाबरोबर गेले, आता घड्याळ दादा बरोबर आहे, आम्हाला गद्दार म्हणतात. 2004 साली सुद्धा मी किंवा मागच्या पंचवार्षिकला साहेब घड्याळाच्याच निशाणीवर होते, आणि आज काय दुसरी निशाणी आहे का त्यांची? आजही घड्याळच आहे, मग गद्दारी कशी? म्हणून माझी विनंती आहे, ठक्कर बाप्पाचे 31,35,000 होते, 1 कोटी रुपये केले 31-35च्या जागेवर, 75 लाख त्याच्या खाली 50 लाख 25 लाख अशा पद्धतीने स्लॅब त्या ठिकाणी झालेत. म्हणजे आपल्याला ज्या गल्ली बोळातली जे काही कामं आहेत ती करायला सरपंच लोकांना त्या ठिकाणी चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध झाली. शेबरी आवाजचं 1,35,000 रुपयाचं घर आता 2.5 लाखाला होतंय. 2.5 लाखाचं प्रपोजल पूर्ण अंतिम टप्प्यात आहे, केल्याशिवाय राहणार नाही, हे आमदार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो. स्मारकाचं त्यांनी सांगितलं, आपण राघोजी भांगरा साहेबांचं वासाळीला त्या मिटिंगला तुम्हालाही बोलवलं होतं, तुम्ही आले पण थोडेसे लेट झाले होते. माणिकराव कोकाटे साहेब पण आलेच होते, प्रोसिडिंगला सही केलेलीच आहे. माणिकराव कोकाटे साहेब, मी आणि खोसकर साहेब आणि असे सुनील अण्णा वगैरे, नितीन भाऊ, अशांनी सगळ्यांनी बैठक घेतली. जागतिक दर्जाचं वासाळीला त्यांचं जन्मस्थान आहे, तिथं आपण 2-2.5 हजाराचं इस्टिमेट आहे, ते 2-2.5 हजार कोटीचं इस्टिमेट आहे. का तिथली कल्पना अशी आहे, IT पर्यंत तिथं व्यवस्था निर्माण करायची. 150 एकर जागेवर त्याला 289 कोटी रुपये आता मागच्या याच्यात सँक्शन केले. सरकार आणि आदिवासी समाजाची नाळ जी आहे ती कुठंच तुटू देणार नाही आम्ही, अशा पद्धतीची तुम्हाला आम्ही खात्री देतो. या ठिकाणी खूप चांगली चांगली कामं झाली. त्याच्यात आशा वर्कर्सला न्याय दिला, त्याच्यात डाटा ऑपरेटरला न्याय दिला, त्याच्यात पोषण आहार शिजवणाऱ्या त्या महिलांना लाभ दिला, ग्रामपंचायत कर्मचारी 10% त्यांना न्याय दिला, सफाई कामगारांना न्याय दिलाय, त्याच्या बैठका मी घेतल्या होत्या. पोलीस पाटलांना मानधन 15,000 केलं, ह्याच सरकारनं केलं. डॉक्टर BAMS जे होते त्यांना ऑथराईज कुठंच काही नव्हतं, त्या आता ऑथराईज झाले, त्यांची एक कमिटी केली. हे 45,000 मुलं आहेत ती. पशुवैद्यकीय डॉक्टरांचा प्रश्न होता. असे खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी या सरकारनं घेतलेत. आणि म्हणून पुढील काही ज्या काही बाबी आहेत त्या करण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण बेनके साहेबांना सहकार्य कराल अशी मी विनंती करतो. एक अतिशय नामांकित असा निर्णय झालाय. या ज्या ताई आहेत पोलीसवाल्या, तुम्हाला उंचीची मर्यादा किती आहे? तू कश काय रे बाबा 155 भरली? 5 सेंटीमीटरनं तुम्हाला RR पाटील गृहमंत्री असताना 5 सेंटीमीटरनं उंची शिथिल केली, मुलांसाठी नव्हती केली. आताच्या सरकारनं मुलांसाठी सुद्धा 5 सेंटीमीटरनं उंची शिथिल केली.
आता मुली 5 सेंटीमीटर कमी केल्यामुळं मुलींची संख्या जास्त मुलं घरी आहेत. ह्या 5 सेंटीमीटरनं 1 सेंटीमीटरनं 2 सेंटीमीटरनं जे घरी राहत होते ते आता पोलीस होते. मुलींच्या परदेशी शिक्षणाची व्यवस्था, कारण मुलीला जागेवर व्यवस्था असली, सगळ्याच हॉस्टेल वगैरे असलं तरच शिक्षण होतं. नसतं तर माझ्यासारखी 7वी नापास बायको करावं लागते. माझी बायको 7वी नापास आहे. शाळाच नव्हती. शाळा उभी करून दिली मला ह्या गव्हर्नमेंटनं. त्यावेळेला तिथं मी कॉलेज काढलं आणि तिथंच शिकून माझी सून BSc नर्सिंग BSc आहे. हे सरकारनं निर्णय घेतले आणि म्हणून साठी आपल्या या कामसू सरकारला त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी किंवा पुन्हा सरकार बसवण्यासाठी आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी परत विधानसभेत पाठवाल अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या धन्यवाद साहेब. अतुलदादांच्या कामावरती विश्वास ठेवून दरम्यानच्या काळात मारुती शेठ वायळ असतील, काळूदादा शेळकंदे असतील यांनी प्रवेश केला होता. आज त्यांच्या समवेत या ठिकाणी काही युवक प्रवेश करत आहेत. त्यांना विनंती करतो की आपण जिरवळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपला प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात प्रामुख्याने घाटघरचे लोकनियुक्त सरपंच मनोजजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार. दुसरा कोणीचा पटत नाही.